छत्रपती संभाजीनगरच्या क्रिकेट प्रशासनात गेल्या 1.5 दशकापासून सुरू असलेल्या वादावर आता पडदा पडलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक ऐतिहासिक निकाल देत जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत। गेल्या 18 वर्षांपासून ही संघटना विविध कायदेशीर कचाट्यात अडकली होती, ज्याचा थेट परिणाम स्थानिक क्रिकेटच्या विकासावर होत होता। मात्र आता न्यायालयाने स्पष्ट केले की जून 2026च्या आधी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागेल। तर या प्रकरणी आज शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे। पाहूया। त्यावेळेस रेव्हेन्यू डिपार्टमेंटने सकाळी तिकीट विक्री सुरू केली आणि मॅच संपेपर्यंत 3.5 वाजेपर्यंत कोणत्याच पैसे भरले होते का 4,11,000 नाही। कोर्टाचा अजून निर्णय हा अपलोड झाला नाही वेबसाईटवर, पण त्यांनी जे वर्बल त्यांनी जजमेंट दिलं त्याचं मी जस्ट एक अनऑफिशियली अनकोट तुम्हाला देऊ शकतो। त्यांनी असं सांगितलं की 2008 साली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जेवढे लाईफ मेंबर्स होते त्या लाईफ मेंबर्स हे राहतील आणि ते लाईफ मेंबरच येणाऱ्या या 2026 जून मध्ये जी निवडणूक होईल त्या निवडणुकीत मतदान करतील, अशा प्रकारचं जजमेंट त्यांनी वर्बली दिलेलं आहे। दुसरी गोष्ट महत्वाची जी झाली आनंदाची की जेवढे वेगवेगळ्या केसेस वेगवेगळ्या लोकांनी हायकोर्टामध्ये आणि चार्ली कमिशन मध्ये टाकल्या होत्या त्या सगळ्या लोकांनी मन मोठं करून त्यांनी मोठेपणा दाखवून त्या सगळ्या केस वापस घेतो, म्हणून हे क्रिकेट व्यवस्थित व्हावं या एकच उद्देशाने वापस घेतो, अशा प्रकारचं त्यांचं निवेदन होतं। मी आजच्या प्रसंगी त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, कारण त्यांनी हा मोठेपणा दाखवल्यामुळे हे क्रिकेट मधलं गेल्या 15-16 वर्षाचं डिस्प्यूट हे संपलेलं आहे असं मला वाटतं। मी म्हणून त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन मेंबर्स जे 48 होते, जुने मेंबर जे 100 होते, त्या सगळ्यांनी एकत्रित होऊन एक चांगल्या प्रकारे संघटना बांधून क्रिकेट असोसिएशन हे चांगलं कसं होईल, महाराष्ट्रात औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट ही कशी नंबर 1 वर जाईल असा सगळ्यांनी मिळून प्रयत्न आम्ही करण्याचा मनोदय आजच्या बैठकीत आम्ही व्यक्त करतो। आणि याच अनुषंगाने संभाजीनगरची एकंदरीत क्रिकेटचं स्टँडर्ड वाढवण्यासाठी आपल्या शहरातून जे चांगले प्लेयर्स आज भारतासाठी खेळलेत, जसं इक्बाल सिद्दीकी असेल, संजय भांगर असतील, आनंद नेरळकर असेल, अंकित भावने असेल, त्याच्यानंतर गणेश कुंटे असेल, या सगळ्या लोकांची आपण बेस्ट ऑफ बेस्ट नॉलेज सर्व्हिस ही असोसिएशनला कशी मिळेल आणि त्याचा फायदा यंगस्टर्सला कसा मिळेल या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत। आज खूप चांगला दिवस आहे खेळाडूंच्या दृष्टीने असं मी मानतो।